पुढील चेंडू स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बाकीचं काम जर विचार केला तर यष्टीच्या मागून आले होते पण चेंडू जाऊन धडकला आणि फलंदाज मात्र बाद. क्लीन बोल्ड. तुम्ही पाहतात स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय चेतन धुळे साहेब स्वतः मात्र तिथे मात्र सर्व फोटोंना आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आर्यवर्त छत्रपती शिवराय यांना सुद्धा पुष्पहार अर्पण करत असताना हे सर्व चित्र तुम्हाला पाहायला मिळते. मैदानावर आपण वळूया. निश्चितच एकूण गडी बाजले आहेत. या षटकाचा जर विचार करता 5 फलंदाज तंबूत परतलेत तर 2 फलंदाज आपल्या नावावर केलेत आणि निश्चितच हॅट्रिकच्या बहुल्यावर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नितीन काळे असो किंवा बाळूवाडी यांच्या माध्यमातून हा शब्द येतो. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षे चेंडूच्या खाली आणि या स्पर्धेतली अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि तिसरी हॅट्रिक. मगाशी जेव्हा मच्छिंद्र समालोचन करत होते त्यांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर 2 इनिंग मध्ये 2 हॅट्रिक पाहायला मिळाला आणि स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक म्हणत होते मात्र 2 दिवस वाट पाहायला लावली आणि तिसऱ्या दिवशी हॅट्रिकची जणू काही लाईनच लागली आहे आणि तिसरी हॅट्रिक आपल्या नावावर सुखदेव मात्रे. चर्चा बोरिंग झाली तर भावड्या पार्टीला हमंग पारावरती आली तपरी माग रिचली क्वार्टर भावड्याला मंग बसला स्टार्टर चल पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. या षटकाचा विचार करायचा अजून एकही धाव खर्च केला नाहीये पण सलग 3 चेंडू 3 गडी बाद करून आपली एक विक्रम नोंदवल्या स्पर्धेमध्ये म्हणजे हॅट्रिक पूर्ण करतायत सुखदेव मात्रे. चेंडू हवेमध्ये पाहायचंय कोणी कॉल दिलाय कोण घेतय झेल. इथे मात्र लास्ट मुमेंटला चेंडू हाताना स्किट होतोय खाली पडतोय वैभव आणि मात्र झेल सुटतो. एक चांगला झेल उडाला होता. चेंडू हवेमध्ये जर विचार केला तर लिडिंग एज घेतली होती. चेंडू हवेमध्ये उडाला. या मुमेंट मात्र गोपाळ होते चेंडूच्या मात्र बॅटच्या माध्यमात